जय भारत मित्रांनो. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने भगवान बुद्धांच्या जीवनातील एका अतिशय महत्त्वाच्या प्रकरणाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ते प्रकरण आहे भगवान बुद्धाच्या ग्रह त्यागाशी संबंधित असलेले प्रकरण. आजपर्यंत ब्राह्मणी मीडियाद्वारे सगळीकडे हेच सांगितलं गेलं आहे की भगवान बुद्धाने वयाच्या 29व्या वर्षी 4 दृश्य बघितले आणि त्यामुळे त्यांनी गृहत्याग केला. त्यामध्ये त्यांनी एक रोगाने जर्जर असा रोगी बघितला. त्यानंतर त्यांनी एक म्हातारा वृद्ध असा मनुष्य बघितला. त्यानंतर त्यांनी एक शवयात्रा बघितली. त्यानंतर त्यांनी एक पारिव्राजक बघितला आणि त्यांनी तोपर्यंतच्या आयुष्यामध्ये हे कधीही बघितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना खूप धक्का बसला. त्यांना प्रचंड दुःख झाले आणि या दुःखावेगातूनच त्यांनी गृहत्याग केला आणि त्यांनी पारिव्रजा स्वीकारली. अशा पद्धतीचं आपल्याला सांगण्यात येतं. पण मित्रांनो, हे सारं खोटं आहे. भगवान बुद्धांच्या गृहत्यागाच्या संदर्भात ही जी काही खोटी थिअरी मांडण्यात येते, त्याचा वापर करून ब्राह्मणी मीडिया आणि ब्राह्मणी अंधभक्त हे असा प्रोपोगंडा करतात की तथागत बुद्धाने त्यांचे आई वडील, त्यांचे घरदार, बायको, मुलं यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि ते संन्यासी झाले. ज्या बुद्धाला आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलाला, आपल्या बायकोला सुद्धा सांभाळता आले नाही, तो जगाला काय उपदेश करणार? अशा पद्धतीने ते बुद्धाची टिंगल टवाळी करीत असतात. पण भगवान बुद्धाच्या ग्रहत्यागाचे हे जे कारण सांगितले जाते ते पूर्णतः चुकीचे आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते आपल्याला बघावं लागेल. कारण बाबासाहेबांनी बुद्धाच्या संदर्भामध्ये प्रचंड अभ्यास केला होता. इसवी सन 1936 ते इसवी सन 1956 म्हणजे आयुष्याची जवळपास 20-21 वर्षे बाबासाहेबांनी बुद्ध आणि बुद्ध धम्म यांच्या अभ्यासात घातली होती. आणि साधारणतः 1956 मध्ये जेव्हा त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्याच दरम्यान एक ग्रंथ त्यांनी बुद्ध धम्मियांसाठी लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध अँड हिज धम्मा किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर या पुस्तकात बुद्धाच्या ग्रहत्यागाच्या संदर्भात नेमकं काय म्हटलं आहे ते आपण आज बघूया. त्यांनी जी मांडणी केली आहे ती आपणास सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे पुस्तक बाबासाहेबांनी 1956 साली लिहिलेलं आहे. आणि 1956 साली सगळीकडे असाच प्रवाद होता किंवा ब्राह्मणी संशोधकांनी सगळीकडे असंच सांगितलेलं होतं किंवा असंच संशोधन मांडलेलं होतं की ब्राह्मण हे भारतात 4,500 वर्षांपूर्वी आलेले आहेत. म्हणजे बुद्ध धर्माच्या अगोदरही ब्राह्मण होते, ब्राह्मण धर्म होता, वैदिक धर्म होता. अशा पद्धतीची मांडणी ही त्यांनी केलेली होती. त्यामुळं बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक लिहिलं, त्यामध्ये तीच ब्राह्मणी मांडणी त्यांनी मान्य केलेली असल्याने त्यातील काही अंश यामध्ये आलेले आहेत. ते मी त्या त्या वेळेला तुम्हाला उलगडून सांगणार आहे. कारण जे नवीन संशोधन साधारणतः 2005-6 नंतर पुढे आलेलं आहे, त्यातून हे आता सिद्ध झालेलं आहे की ब्राह्मण हे भारतामध्ये 4,500 वर्षांपूर्वी आलेले नसून ब्राह्मणांचा भारतातील इतिहास हा फक्त 1000-1200 वर्षे जुना आहे. त्यामुळे आज ज्याला ब्राह्मण धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतात, त्याचा इतिहास 1200 वर्षांपेक्षा जुना नाही. त्यामुळे बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण वा ब्राह्मण धर्म व वैदिक धर्म यांचं अस्तित्व असण्याचा काहीही संभव नाही. त्यामुळं ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध वा वैदिक धर्माच्या विरुद्ध विद्रोह करून बुद्धाने बुद्ध धर्माची स्थापना केली. हे जे काही प्रमेय मांडण्यात येतं ते चुकीचं आहे. हे आपण या ठिकाणी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. तर मग बुद्धाने बुद्ध धर्माची स्थापना का केली? तर त्या काळात समाजामध्ये हिंसेचं प्रमाण खूप वाढलं होतं. पशुहत्येचं प्रमाण खूप वाढलं होतं. चोरीचं प्रमाण खूप वाढलं होतं. व्यभिचाराचं प्रमाण खूप वाढलं होतं. असत्य बोलण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. व्यभिचाराचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्या विरुद्ध समाजाला विनयशीलतेकडे नेण्यासाठी, सत्याकडे नेण्यासाठी, अहिंसेकडे नेण्यासाठी भगवान बुद्धांनी जो मार्ग सांगितला त्यालाच आज आपण बुद्ध धम्म म्हणतोय. तर सांगायचं तात्पर्य काय? तर भगवान बुद्धांनी कोणत्याही तथाकथित ब्राह्मण धर्माविरुद्ध विद्रोह केला नाही, तर समाजातील
अनिती, अनाचार, हिंसा आणि कुरीती या विरुद्ध त्यांनी विद्रोह केलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. बा बुद्धाने दिलेलं पंचशील तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं. तर सांगायचं तात्पर्य काय, की ब्राह्मणांचा इतिहास हा खूप अलीकडचा आहे. तर आता आपण बुद्धाने ग्रहत्याग का केला त्याकडे आपण वळूया. तर या संदर्भात बुद्ध अँड हिज धम्मा किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात प्रथम खंडाच्या पान नंबर 22 वर 13व्या प्रकरणात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस का? हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदत्वाची संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाचे कर्तव्य काय आहे ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. 1. तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. 2. संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत. आणि 4. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या आता. 1. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. 2. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 3. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. प्रकरण 14वे, संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. म्हणजे 20व्या वर्षी आपण बघितलं की 20व्या वर्षी सिद्धार्थाला त्या संघाचा किंवा शाक्य संघाचा सभासद करून घेण्यात आलं होतं. 8 वर्ष लोटली म्हणजे सिद्धार्थ आता 28 वर्षांचा झाला होता. पुढे बघूया. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता.
तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. आता सिद्धार्थाने ग्रहत्याग का केला त्याचं खरं कारण आता इथून सुरू होत आहे. बघा आता, शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली, तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडाव्यास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. आता इथे लक्ष ठेवा. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. आता या ठिकाणी आपण थोडीशी चर्चा करूया. हे जे स्टेटमेंट या ठिकाणी सेनापतीच्या तोंडी घातलेलं आहे किंवा बाबासाहेबांनी सेनापतीच्या तोंडून ते लिहिलेलं आहे. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या काळामध्ये ब्राह्मण हे भारतामध्ये 4500 वर्षांपूर्वी आले अशा पद्धतीचं संशोधन ब्राह्मणी संशोधकांनी मांडलं होतं आणि तेच सगळ्यांनी मान्य केलेलं होतं. त्यामुळं हे स्टेटमेंट सेनापतीने या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे त्यामध्ये हे स्टेटमेंट आलेलं आहे. तसंच मनुस्मृतीमध्ये सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये हे स्टेटमेंट आलेलं आहे की ब्राह्मणांचं काम हे यज्ञयाग करणे आहे, ज्ञान संपादन करणे आहे, क्षत्रियांचं काम हे युद्ध करणे आहे, संरक्षण करणे आहे, वैश्यांचं काम हे व्यापार करणे आहे, तर शूद्रांचं काम हे सर्वांची सेवा करणे आहे. अशा पद्धतीची मांडणी तिथे आलेली आहे. पण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे
हा सर्व काही हजार वर्षाच्या आतला सगळा खेळ आहे. ब्राह्मण 1200 वर्षांपेक्षा जुने नाहीत. त्यांचं सगळं साहित्य हे मोगल काळ आणि ब्रिटिश काळात लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जरी सेनापतीच्या तोंडी हे वाक्य दिलेलं असलं तरी ते आपण गृहीत धरू नये असं मी आपणास सुचवितो. तर पुढे बघूया. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. आता पुढचं प्रकरण बघा 15व, देशत्यागाची तयारी. दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य तरुणाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या पुढे प्रश्न होता, बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावायचे नाही आणि त्याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत, तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमनधनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. या ठिकाणी कोशलाधिपती हा शब्द आलेला आहे. कोशलाधिपती म्हणजे कोशल राज्याचा राजा. त्याला कोशलाधिपती असं म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये भारतामध्ये 16 महाजनपद होते. त्यातलं कोशल हे एक महाजनपद होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघूया. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कोशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही. आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कोशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयी विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. आणि दुसरा पर्याय कोणता होता? देहांत शासन किंवा देशत्याग, हे या ठिकाणी लक्षात घ्या.
त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लुटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची व देशत्यागाची यापैकी तुम्हाला जी योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो. 16वे प्रकरण मार्ग सापडला परिव्रजा. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधिपती समजणारच, आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे, आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी की की शाक्यांचं राज्य हे कोशल सम्राटाच्या अधीन होतं. त्यामुळे या शाक्य संघाने काही निर्णय घेतले आणि ते कोशलाच्या सम्राटाला जर आवडले नाही तर तो त्यामध्ये बदल करू शकत असे. म्हणून या ठिकाणी सेनापती असं बोलत आहे. तर पुढे बघूया. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. या ठिकाणी आता लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच आहे. सेनापतीला वाटले की हा मार्ग चांगला आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यापासून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू. असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. तर अशा प्रकारे या सभेमध्ये सिद्धार्थ गौतमाने देशत्याग करावा, परिव्राजा धारण करावी अशा पद्धतीचा ठराव झालेला आहे. यानंतर दुसरं एक जे सांगितलं जातं की सिद्धार्थ गौतमाने रात्रीच्या वेळेला गुपचूपपणे ग्रहत्याग केला, ते सुद्धा चुकीचं आहे. त्या संदर्भात बाबासाहेब, बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये काय लिहितात ते बघूया. प्रकरण 17 नीरव. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत. सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, परंतु तू या थराला जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, त्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्या वाचून आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे आहे का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. नंद म्हणजे सिद्धार्थाचा छोटा भाऊ. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कुशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कुशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार?
शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कुशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरू होणारच नाही. मग तू परिव्राजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यांत राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्राजा घेण्याचे वचन दिल्यामुळे तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्राजा घेतल्यानंतर युद्धाची गोष्ट मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्राजा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे कारण एकच, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते, पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या माता-पित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. तर यावरून आपल्या लक्षात येत असेल की ब्राह्मणी मीडिया, ब्राह्मणी संशोधक, ब्राह्मणी इतिहासकार जे काही बुद्धाच्या गृहत्यागाविषयी सांगतात ते पूर्णतः खोटे आहे. बुद्धाने शाक्य संघाच्या निर्णयामुळे गृहत्याग केलेला आहे आणि गृहत्याग सुद्धा आपले आई वडील आणि आपली पत्नी यांच्या परवानगीने केला आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं हे जे काही ब्राह्मणी मिया मिठ्ठू बुद्धावर आपल्या पत्नीला आणि माता-पित्याला धोका दिला, त्यांना सोडून गेला, अशा पद्धतीचे आरोप करतात. त्यांना तुम्ही बाबासाहेबांचं हे जे काही ऑथेंटिक पुस्तक आहे, त्याचा संदर्भ देऊन त्यांचं तोंड तुम्ही गप्प केलं पाहिजे. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भारत.